सोन्यासारखं बैल माहीत तसा देखना बैल म्हणत तेवढं सोन्यात खिलारमधनं तेवढाच एक बैल चांगला आहे. देखना. आणि आपल्या समवेत ओंकार शेट आहेत आणि आज पिस्टनने द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे. ओंकार शेट नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच दिवसानंतर पिस्टनने आता द्वितीय क्रमांक पटकवला आहे. जवळपास 816 गाड्या होत्या, तर काय सांगाल याच्याविषयी? आजचा काय मोठा कमबॅक म्हणता येईल. आज म्हणजे चांगलाच बैल पळाला. पहिल्याचा असा बैल पळत होता, लय दिवसांनी डावीने घातला तो बैल. बर पहिला बैल तसा पळत होता, तसा आता बैल पळायला लागला परत. काय कशामुळे अडचण येत होती, का कशामुळे प्रॉब्लेम येत होते? प्रॉब्लेम म्हणजे तो बैलाची दुखापतच, बैलाला सारखं काय ना माळशिरस झालं, बैलाला लागलं, बैलाचं गुडघं फुटलं, पहिला माळ एकसर पाटा गटालाच. तर तिथून परत महिना गेला रोटिंगला लावायला. त्याच्या आधी उरुळी कांचनला आपण राहिला होता. घरच्या गाडीने 2 नंबर केला होता, मानला नाही पिस्टन. आजच बैलाला परत गुलाल गावलाय. आजच गावलाय बघा म्हणजे. आणि आज स्वतः ही पण आली होती, शेट पण आली होती. बाप्पू स्वतः आलते. येते आता यायला लागले बाप्पू, मध्ये मध्ये येत नव्हतं. बरं असतं जरा आल्यावरती थोडा आपल्याला समाधान वाटतं की यायला आपल्या मागून कोणतरी हाय, म्हणजे येतंय. आपण पुढे गेलं ते मागून कोणतरी येतंय, हेच आपल्याला चांगलं वाटतं. काय सांगाल, सोना 50-50 केसरी आदत मैदानाची तयारी कशी केली? जोरात तयारी केली, 100% पळायचं तिथं, म्हणजे आवर्जून पळायचं त्या मैदानाला. बरं, काय सांगाल सोन्याविषयी, काय सांगाल मोठ्या सोन्याच्या विषयी? मोठा सोन्या काय त्यांनी त्याचा काळ गाजावला त्यांनी. तसाच आपला पिस्टन होता. म्हणजे त्यांनी त्यांच्या काळात अजून बसलेली आहेत. जेव्हा त्यांचं दिवस होते त्यांनी दाखवून दिले ते काय चीज होती. थोडासा आता उतारता काळ आहे म्हणजे म्हणायला पिस्टनचा. आता वय 4-5 वर्ष कंटिन्यू बैल पळाला पिस्टन. आदत एवढा कुणाचाच बैल पळा, सगळे मला म्हणतात जेव्हा आदत मध्ये लय पळवल्यामुळं आता थोडा तसं काय नाही. त्याची थोडी मध्ये दुखापत होती, लाळ येऊन गेली व्हायला, त्यामध्ये टोपनं उचकाटली होती. त्याच्यामुळं कसं मला असं काय वाटत नाही कोण काय बोललं काय नाही, असं मला माहिती. त्याच्या माग किती कष्ट घ्यायला लागतं बैला. आणि ह्याचं कसं काय नियोजन आहे पुढच्या मैदानांचं? आता उद्या हाय मल्हार सोन्या पळायला तिकडं आपल्या निमसोडला. त्यानंतर 9लाच पिस्टनच पळणार आहे 9ला. कुणाबरोबर पायरा आहे पिस्टनचा, काय अंदाज? नाही अजून काय असं पाहिजे नाही झाला, पण बघू आता आजचं काय अंदाज, सगळ्यांचा अंदाज घेऊन जर आजचं जर आजची गाड्या. त्या मैदानाची सगळ्यांना उत्सुकता आहे का सोन्या 50-50 केसरीची? त्या मैदानाचे उत्साह म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्र मैदान, म्हणजे आपल्या युवा संघटनेने घेतलेलं मैदान आहे. राहुल आप्पा त्यांनी सगळ्यांनी पोरांच्या कष्टातून घेतलेलं मैदान, त्याच्यामुळे आणि ते आवर्जून पळायचं काय करू. काय वाटतं किती नोंद होईल साधारणतः गाड्यांची? तिथं 1000+ गाडीची नोंद व्हायला पाहिजे. 100% होणार होईल. फाटी कशी काय पळायला मागं तुम्ही 2-3दा येऊन? 2 वर्षात मैदान झाले. ती फाटी आपल्याला माहितीच आहे, फाटीचं काय वैशिष्ट्य. फाटी 1 नंबरच आहे तिथं. काय म्हणजे 1 नंबर राहणे, पळाय वेळा थांबा किती बी पळला गेला वगैरे. नवीन टॉप मधला आदत असेल का कसं काय नियोजन? बघ आता आजची बी गाडी चांगली पाहिजे, सगळ्यांचा अंदाज पण आले सगळे. सनी पण आहे. सनी अभिनंदन रे. बर, बोलतो. मित्रांनो आपल्याला बाप्पू पण भेटले. बाप्पू काय सांगाल, आजचा आनंद कसं काय? आजचा आनंद गुलाल भेटला, तेच मोठा आनंद आहे. गाडी बी चांगली पळाली. बरं, आज त्या आदतच्या विषयी काय सांगाल? आदत चांगला पळाला. बरं, कुठला होता आदत? सिकंदर पण होता. सिकंदर. आणि बाकी काय सांगाल आजचा, म्हणजे वेगळाच आनंद आहे. तुम्ही बऱ्याच दिवसानंतर आता मैदानात सुद्धा यायला लागलाय. आज पहिल्यांदा चालू पोरं आहे का म्हणे चला आज, म्हणून हालून आज गुलाल झाला. बरं, आणि मोठा सोन्या 50-50 केसरी मैदान आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? हे नियोजन झालेलं आहे. गाडी पळते, पळणारी गाडी. बरं, चांगलं नियोजन केलंय. हो, नियोजन चांगलं. बरं, नियोजन चांगलं झालं. मैदानाविषयी काय सांगाल? मैदान चांगलंच येते. आणि सोन्याच्या विषयी काय सांगाल, मोठ्या सोन्याच्या विषयी? तुम्ही त्याचा बराचसा काळ बघितलेला आहे. सोन्यासारखं बैल माहीत तसा देखना बैल म्हणत तेवढं सोन्यात खिलारमधनं तेवढाच एक बैल चांगला आहे. देखना बी आहे तेवढा. आणि असं नंदी म्हणजे कवचित येते, कवचित नंदीत की त्यांचा म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये त्यांची म्हणजे त्यांच्या देखतच मैदान होत आहेत, काय सांगाल त्याच्याविषयी? तो बैलच तसा देखना आहे, त्याच्या आणि मैदान घेतात, त्याचं एक वेगळंच हे असणार आहे. ते बैलाचं त्यांनी काळ गाजवलाय, त्याच्यामुळे त्याच्या आणि मैदान घेणं तर चांगलंच आहे. आयोजकांना मी धन्यवाद देतो की अशा बैलांच्या आणि मैदान घेतात. बरं, आणि त्याच्या नावाने होतंय मैदान. त्याच्या नावाने मैदान होतंय, म्हणजे हे महत्वाचं आहे. काय वाटतंय किती नोंद होईल अंदाज? ते नोंद चांगल्यापैकी 1000च्या आसपास नोंद व्हायची. म्हणजे मान तालुक्यातलं एक मानाचं मैदान होईल सगळ्यांना अपेक्षा. आणि शतकवीर हारण्या आणि हा मोठा सोन्याचा फेरा होणार, काय वाटतंय तुम्हाला? नाही असं झालं पाहिजे. एक लोकांना एक वस्तू असते ना की जुनी बैल आता काय नाही पाहिली नसतील ती. बरोबर. ती पाहायला भेटणार पळताना.
एक आनंद वेगळा असणार ना. आनंद वेगळा. गर्दी पब्लिकची खूप होईल का हो? गर्दी होणार ना. तुम्ही येणार का मैदानाला? मैदाना नक्की नाही, पण यायचा प्रयत्न करणार. यायचा प्रयत्न करणार. बर, चालतंय, धन्यवाद.